Hello dear students, you are learning our second chapter, Life Processes in Living Organisms Part 1. In previous lecture, you have studied the processes which are related to the energy production. You have been studied about the process of reproduction which helps in the process of energy production, as well as you have studied about energy from different food components. See, various processes are continuously going on in our body. Okay, so just like that, cell division is also very important process. It is one of the very important property of all the cells and living organisms. So today we are going to discuss about the property or the process which is related to the cell division. Okay, before going to discuss about cell division, let's see what is the chromosome. See, you have studied about the chromosome in last year. So chromosome. So what is chromosome? Now this is actually organelle present in the nucleus of all the cells in multicellular living organisms or highly developed organisms. So it is mostly chromosomes are made up of DNA, which has or which stores genetic material about that living organism in the cell. You know that each species of living organism has definite number of chromosomes in their cells, and those chromosomes are always occur in pairs. Each cell has two sets of chromosome. तुम्ही हे गेल्या वर्षी बघितलेलं आहे की क्रोमोझोम हे जे मटेरियल आहे किंवा पार्ट आहे सेलच्या न्यूक्लियसमध्ये असणारा की ज्यामध्ये जेनेटिक इन्फॉर्मेशन स्टोअर्ड असते आणि प्रत्येक स्पेसिसच्या सेलमध्ये क्रोमोझोमची जी संख्या असते ती ठरलेली असते. फॉर एक्झाम्पल, यू व्हेरी वेल नोन दॅट सी द सेल ऑफ ह्युमन बीइंग has how many chromosomes? Yes, 46 chromosomes are there. Now these chromosomes are always occur in two sets or pairs. That means how many chromosomal pair occur in the cell of human being? Yes, 23 pairs are there. Okay, so here what is given? Two sets of chromosome. See, दोन सेट असतात क्रोमोझोमचे. आता समजा आपण बघितलं की ह्युमन बिईंगमध्ये 23 क्रोमोझोमचे पेअर्स असतात. सो एक जो सेट असतो दॅट इज फ्रॉम मॅटर्नल अँड अनादर सेट इज फ्रॉम पॅटर्नल. ओके, मॅटर्नल पॅटर्नल. सो फ्रॉम एक मॅटर्नल पॅरेंटकडून आलेला एक सेट आणि पॅटर्नल पॅरेंटकडून आलेला एक सेट, अशा प्रकारे दोन सेट असतात क्रोमोझोमचे. ओके, सो दॅन सी, आता क्रोमोझोमचं स्ट्रक्चर काय हे तुम्ही गेल्या वर्षी शिकलेला आहात. सो हाऊ डू दे लुक? ॲक्च्युली क्रोमॅटिन फायबर्स जे आहेत सेलमध्ये असणारे ते वाइंड होतात, गुंडाळले जातात आणि सेल डिव्हिजनच्या मिडल पार्टमध्ये हे आपण पुढे बघणारच आहोत. आणि तुम्हाला इथे डंबेल शेप लाईक स्ट्रक्चर इथे दिसतं आहे. सो प्रत्येक क्रोमोझोममध्ये ॲक्च्युली सिस्टर क्रोमॅटिड असतात. दॅट मीन्स व्हॉट? सी, सिस्टर क्रोमॅटिड्स दॅट मीन्स सिंगल डुप्लिकेटेड क्रोमोझोम. म्हणजे काय? तुम्हाला इथे फिगरमध्ये दिसेल. इथे पहा, या फिगरमध्ये तुम्हाला दिसतं आहे बघा, ब्ल्यू कलर आणि रेड कलरमध्ये होमोलोगस क्रोमोझोम. सो यू हॅव स्टडीड अबाउट द होमोलोगस क्रोमोझोम इन 9th स्टँडर्ड. दॅट मीन्स व्हॉट? सी, स्पेसिफिक नंबर ऑफ क्रोमोझोम्स आर प्रेझेंट इन द सेल्स. सी, अशा क्रोमोझोमच्या पेअर की ज्यामध्ये ते जे दोन क्रोमोझोम आहेत दे सिमिलर टू इच अदर, दे आर जेनेटिकली आयडेंटिकल. म्हणजे काय? त्यांच्यामध्ये जीन पोझिशन जे असते किंवा जीन लोकाय असं म्हटलं जातं, त्या दोन क्रोमोझोममधलं जेनेटिक स्ट्रक्चर सेम असतं, जीन्सची पोझिशन सेम असते आणि मॉर्फॉलॉजी बघायची झाली तर दे आर सेम इन साईज, शेप. सो दॅट्स वाय दे आर कॉल्ड
these similar paired chromosomes are also called homologous chromosome. ओके, नाव सी इथे तुम्हाला दिसत आहे पुढे, आणि त्याच्या या क्रोमोझोमच्या स्ट्रक्चरवरती तुम्हाला सेंट्रोमियर दिसतो आहे. ओके, सो हे सेंट्रोमियर काय हे तुम्ही लास्ट इयर बघितलेलं आहे. ओके, सो हे जे ॲक्च्युली सिंगल स्ट्रँड लाईक स्ट्रक्चर दिसतो आहे तर ते आहे एक क्रोमोझोम. तर जेव्हा सेल डिव्हिजन स्टार्ट व्हायच्या आधी प्रत्येक क्रोमोझोम स्वतःला डेव्हलप करतो, म्हणजे त्या स्वतःचं रेप्लिकेशन करतो. रेप्लिकेशन म्हणजे स्वतःचीच एक कॉपी डुप्लिकेट करतो. इथे बघा तुम्हाला फिगरमध्ये दिसतं आहे रेप्लिकेशन. इथे ब्ल्यू कलरचं आहे तर ते डबल स्ट्रँडेड स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं आहे, आणि रेड कलरचं पण डबल स्ट्रँड तुम्हाला स्ट्रक्चर दिसतं आहे. तर इथे एका क्रोमोझोममध्ये आहेत 2 सिस्टर क्रोमॅटिड्स. म्हणजे काय की ॲक्च्युली जे सिंगल असतं ते सिंगल क्रोमॅटिड असतं. सिंगल क्रोमॅटिड हे स्वतःला डेव्हलप करतं, ओके, बिफोर एनी सेल डिव्हिजन. सो दॅट इज कॉल्ड सिस्टर क्रोमॅटिड. ओके, नाव आय होप यू विल गेट आयडिया अबाउट सिस्टर क्रोमॅटिड. म्हणजे एक क्रोमोझोम म्हणजे ॲक्च्युली 2 सिस्टर क्रोमॅटिड असतात, आणि या सिस्टर क्रोमॅटिडच्या स्पेसिफिक पोझिशनला सेंट्रोमियर असतं. अंडरस्टूड. सो इथे तुम्हाला 2 होमोलोगस क्रोमोझोमची पेअर दिसते आहे की ज्याच्यामध्ये एका क्रोमोझोममध्ये 2 सिस्टर क्रोमॅटिड्स आहेत. अंडरस्टूड. सो सिस्टर क्रोमॅटिड दॅट मीन्स सिंगल डुप्लिकेटेड क्रोमोझोम, अँड होमोलोगस क्रोमोझोम मीन्स सिमिलर पेअर्ड क्रोमोझोम. अंडरस्टूड. तर ही कन्सेप्ट आधी बघणं आपलं गरजेचं होतं सेल डिव्हिजनमध्ये. Now let's see next. Now what are the properties of cell division? See, cell division, it is the important property of all the cells. It helps in the process of reproduction. Now what is reproduction? The process in which a new organism is produced from existing one, that is called reproduction. प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःसारखाच दुसरा जीव निर्माण करत असतो, जन्माला घालत असतो. याच प्रोसेसला आपण रिप्रोडक्शन म्हणतो. तर जसं प्रत्येक सजीव नवीन जीव रिप्रोड्यूस करतो, त्याचप्रमाणे प्रत्येक सेल बॉडीमधली ही स्वतःसारखीच दुसरी सेल कॉपी करते बाय द प्रोसेस ऑफ सेल डिव्हिजन. ॲक्च्युली रिप्रोडक्शनचा बेसच आहे सेल डिव्हिजन, किंवा सेल डिव्हिजनमुळेच रिप्रोडक्शन होतं असं आपण म्हणू शकतो. सो सेल डिव्हिजन, सी यू नो दॅट न्यूमरस or uncountable cells are present in our body. Okay, so in the process of in the life processes, old cells get ruptured or get died and न्यू सेल्स फॉर्म कंटिन्युअसली. जोपर्यंत लिव्हिंग ऑर्गॅनिझम अलाइव्ह आहे तोपर्यंत जुन्या ज्या सेल्स असतात, ओल्ड सेल्स ज्या असतात त्या डेड होत असतात, पण त्याआधी त्या ओल्ड सेलपासून न्यू सेल्स अराईज झालेले असतात. सो नवीन सेल तयार होत राहणं ही प्रोसेस कंटिन्यू जोपर्यंत लिव्हिंग ऑर्गॅनिझम अलाइव्ह आहे तोपर्यंत होत असते. सो न्यू सेल्स या ओल्ड सेलपासूनच तयार होत असतात. ओके, तर ती प्रोसेस कोणती आहे? सेल डिव्हिजन. सो हे पॉसिबल होतं सेल डिव्हिजनमध्ये. सो दॅट्स वाय इट इज इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ ऑल द सेल्स. इट हेल्प्स इन द प्रोसेस ऑफ रिप्रोडक्शन. सो बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन ग्रोथ टेक्स प्लेस, बॉडीली ग्रोथ टेक्स प्लेस. आता ग्रोथ दॅट मीन्स वॉट? ग्रोथ इज अनदर प्रॉपर्टी ऑफ ऑल द लिव्हिंग ऑर्गॅनिझम. बट व्हाय ग्रोथ टेक्स प्लेस? ग्रोथ का होते? येस, बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन. Understood? Next, see, just like that, because of cell division reproduction occurs, growth occurs, as well as restoration of various weird part of body, or we can say that emaciated part of the body. Emaciated that means wear म्हणजे झीज झालेले पार्ट्स. आता बघा, लाईफ प्रोसेसेस जोपर्यंत लिव्हिंग ऑर्गॅनिझम अलाइव्ह आहे तोपर्यंत कंटिन्युअस होत असते. So during the various activities, various parts of the body get weared out, or various parts of the cells also get weared out during the functioning of cell or body. So ती जी झीज झालेली असते, जे विअरिंग झालेलं असतं ते फिलअप करण्यासाठी, ते भरून काढण्यासाठी सुद्धा सेल डिव्हिजन फंक्शन करतं. अंडरस्टूड?
किंवा आपण असं म्हणू शकतो की वुंड हिलिंग म्हणजे बघा आपल्याला सी समटाइम्स सेल गेट इंजर्ड or some organs or body parts get injured. So after a specific time period those parts get again filled up. म्हणजे काय की जेव्हा एखादी जखम होते किंवा मार लागतो किंवा अशा वेळी काय होतं किंवा स्किन रप्चर होते तेव्हा तिथे ती जी जखम आहे ती पुन्हा नव्याने भरून येते काही दिवसांनी, किंवा जी स्किन आहे ती रप्चर झालेली ती पुन्हा तिथले सेल्स भरून निघतात. तर हे का होतं? सो बिकॉज ऑफ सेल डिव्हिजन. अंडरस्टूड? सो these are the properties of cell division process. Now there are two types of cell division occur in the multicellular organisms body. Which are those? Mitosis and meiosis. Cell division ही जी प्रोसेस आहे ही दोन प्रकारे होते बॉडीमध्ये. सो फर्स्ट इज द मायटॉसिस या प्रकारे सेल डिव्हिजन करते आणि मिओसिस हा सेल डिव्हिजनचा दुसरा प्रकार आहे. सो वी विल सी what is mitosis and meiosis. See, meiosis and mitosis. Let's see. Somatic cells or body cells यामध्ये सॉरी इथे बाय मिस्टेकन मिओसिस लिहिलेलं आहे, मायटॉसिस होतं. आणि जर्म सेल्स ज्या आहेत त्या मिओसिस या प्रकारे सेल डिव्हिजन घडवून आणतात. अगेन आय रिपीट हिअर, सोमॅटिक सेल्स सी and germ cells. Now what is the meaning of somatic cells and germ cells? See, in our body two types of cells are present. Somatic cells, that means body cells, means any type of cells. Body cells म्हणजे normal cell which are located everywhere in our body. Understood? Simple cell, body cells. तर या ज्या बॉडी सेल्स आहेत किंवा या ज्या सिम्पल सोमॅटिक सेल्स आहे की ज्याच्यामुळे ग्रोथ होते किंवा आत्ता सांगितलं मी वुंड हिलिंग, जे झीज झालेला भाग भरून येतो त्या झाल्या सोमॅटिक सेल्स. तर या सोमॅटिक सेल्स ज्या आहेत त्या मायटॉसिस या प्रकारे सेल डिव्हिजन घडवून आणतात. ओके. आणि जर्म सेल्स और दे आर ऑल्सो कॉल्ड जर्मिनल सेल्स. दॅट मीन्स वॉट? रिप्रोडक्टिव्ह सेल्स. आता बॉडी सेल्सपासून या रिप्रोडक्टिव्ह सेल्स वेगळ्या का? वाय? बिकॉज दे आर रिस्पॉन्सिबल फॉर रिप्रोडक्शन. म्हणजे काय की जर्म सेलपासून रिप्रोडक्टिव्ह सेल्स तयार होतात आणि त्या रिप्रोडक्टिव्ह सेल्स या खास आहेत कारण बॉडी सेलपासून रिप्रोडक्शन होत नाही. ओके. बॉडीचे जे ऑर्गन्स आहेत तिथले ग्रोथ होणे किंवा ओल्ड सेल्सपासून न्यू सेल तयार होणे किंवा जखम भरून निघणे वगैरे हे फंक्शनिंग जे आहे हे सोमॅटिक सेल्स आहे जे बाय मायटॉसिस होतं. अंडरस्टूड? आणि जर्म सेल्स ज्या आहेत त्या रिप्रोडक्टिव्ह सेल आहेत म्हणजे ज्यांच्यापासून रिप्रोडक्शन घडून येतं. आता जर्म सेल्सपासून कोणत्या अशा सेल्स प्रोड्यूस होतात बाय मिओसिस? फॉर एक्झाम्पल gamete production. So we will see afterwards. See, male gamete, female gamete. We have discussed about these male gamete, female gamete in 9th standard. Male gamete, that means sperm, and female gametes means egg. Sperm आणि egg हे reproductive cells आहेत, याच्यापासून रिप्रोडक्शन होतं आणि झायगोट तयार होतो. We will see the process of reproduction in the 3rd lesson afterwards. Understood? तर एवढं फक्त लक्षात ठेवा, सोमॅटिक सेल्स या मायटॉसिस या प्रकारे सेल डिव्हिजन करतात आणि जर्म सेल्स ज्या आहेत त्या मिओसिस या प्रकारे सेल डिव्हिजन करतात. अंडरस्टूड? ओके. देन ड्युरिंग सेल डिव्हिजन द सेल डबल्स अप इट्स क्रोमोझोम नंबर in its nucleus. So before going to start the cell division process, see, or before the starting of any cell division म्हणजे मायटॉसिस असू देत किंवा मिओसिस या दोन्ही प्रकारचं सेल डिव्हिजन असू देत, कोणतीही सेल तिच्यामध्ये जे क्रोमोझोम्स असतात, नंबर ऑफ क्रोमोझोम स्पेसिफिक, ते डबल करते इन इट्स न्यूक्लियस. अंडरस्टूड? सो मी तुम्हाला क्रोमॅटिन फायबरमध्ये हे एक्सप्लेन केलेलं आहे. सी, क्रोमॅटिन्स किंवा सिस्टर क्रोमॅटिड ज्या आहेत त्या डबल अप होतात, रेप्लिकेशन होतं आणि क्रोमोझोमल नंबर डबल होतो. तो का होतो ते पुढे बघूयात आपण. ओके. ओके. नाउ वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट द मायटॉसिस टाइप ऑफ सेल डिव्हिजन. सी, मायटॉसिस
this is the first type of cell division. Which cells do perform the cell division by the type of mitosis? सो याआधीच मी तुम्हाला सांगितलं की सोमॅटिक सेल्स म्हणजे बॉडी सेल्स अँड स्टेम सेल्स डिव्हाइड बाय मायटॉसिस. नाव स्टेम सेल्स या सोमॅटिक सेल म्हणजे सिम्पल बॉडी सेल्स विच आर प्रेझेंट एव्हरीवेअर इन आवर बॉडी. ओके, नाव स्टेम सेल्स म्हणजे काय हे आपण पुढचे जे लेसन्स आहेत त्यामध्ये इन डिटेल बघणार आहोत, पण त्याआधी थोडक्यात सांगते. स्टेम सेल्स आर द स्पेशल टाईप ऑफ सेल्स फ्रॉम विच एनी टाईप ऑफ सेल्स कॅन बी प्रोड्युस्ड. स्टेम सेल्स या खास प्रकारच्या सेल्स आहेत की अशा सेल्स की ज्यांच्यापासून शरीरामधल्या ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या कोणत्याही प्रकारच्या सेल्स निर्माण होऊ शकतात. सो दे आर एबल, स्टेम सेल्स आर एबल टू प्रोड्यूस एनी टाईप ऑफ सेल्स. ओके, सो सोमॅटिक सेल्स अँड स्टेम सेल्स डिवाइड बाय mitosis type of cell division. Okay, now see, we will see afterwards how the process of mitosis occur in our body. Before going to see the process of mitosis occur within 2 steps. Mitosis जे आहे ते 2 स्टेपमध्ये घडून येतं. फर्स्ट स्टेप दॅट इज द कॅरिओकायनेसिस. फर्स्ट स्टेप इज द karyokinesis, that means nuclear division. Okay, now this step consists again 4 steps. Okay, nuclear division consists again 4 steps, which are those: prophase, second metaphase, third anaphase, fourth telophase. Now we will see about these 4 steps, what is karyokinesis and all those 4 steps in the next part. Okay, and the second step is the cytokinesis. The next step is the cytokinesis, that means cytoplasmic division. Okay, so here in this figure you can see all those phases which are included in mitosis. आणि या ज्या फेजेस तुम्हाला दिसत आहेत इथे ते आपण पुढे इन डिटेल बघणार आहोत. ओके, सी फर्स्ट अगेन आय रिपीट हिअर. मायटॉसिस कन्सिस्ट 2 स्टेप्स. तर असं का म्हटलं जातं 2 स्टेप? न्यूक्लिअर डिव्हिजन, सायटोप्लाझ्मिक डिव्हिजन. तो या प्रकारामध्ये तुम्ही अमिबा कसा डिवाइड होतो हे तुम्ही अर्लियर स्टँडर्डमध्ये बघितलं असेल. तर कोणतीही सेल जेव्हा डिवाइड होते, एक सेल स्वतःलाच डिवाइड करते आणि त्याच्यापासून 2 नवीन सेल तयार होतात. सिम्पल प्रोसेस आहे. पण जेव्हा सेल डिव्हिजन होत असतं तेव्हा सुरुवातीला यू नो दॅट मेन ऑर्गनल प्रेझेंट ॲट द सेंटर ऑफ द सेल विच इज दॅट येस न्यूक्लियस. सो पहिल्या स्टेपला न्यूक्लियस डिवाइड होतो. ओके, आणि दुसऱ्या स्टेपला मग सायटोप्लाझ्म म्हणजे लिक्विडी मटेरियल जे सेलमध्ये असतं ना ते डिवाइड होतं. ओके, तर पहिल्या स्टेपला जे न्यूक्लियस डिवाइड होतं ना त्याला म्हटलं जातं कॅरियोकायनेसिस. अंडरस्टूड? तर पहिल्यांदा घडून येतं कॅरियोकायनेसिस. ओके, आता कॅरियोकायनेसिस न्यूक्लिअर डिव्हिजन जे होतं ना ते 4 स्टेपमध्ये होतं: प्रोफेज, मेटाफेज, अनाफेज अँड टेलोफेज. अंडरस्टूड? आणि जी दुसरी स्टेप आहे ना सायटोकायनेसिस, त्यामध्ये सायटोप्लाझ्म डिवाइड होतं. न्यूक्लियस डिवाइड होऊन 2 न्यूक्लाय तयार होतात अँड देन एका सेलमधलं सायटोप्लाझ्म डिवाइड होतं म्हणजे लिक्विडी मटेरियल डिवाइड होतं अँड देन 2 cells get divide into 2 parts and thus 2 new cells are formed during the mitosis. Understood? Now let's see those first step, that is karyokinesis. Before going to see, I just want to tell you that see during mitosis, see any cell, any body cell or somatic cell has specific number of chromosomes. 2 sets of chromosomes are present in somatic cells. That is called diploid cells. म्हणजे काय की कोणत्याही सेलमध्ये जेव्हा क्रोमोझोमचे 2 सेट असतात अशा प्रकारच्या सेलला म्हटलं जातं डिप्लॉइड सेल. तर अशी सेल की ज्यामध्ये
एकच क्रोमोझोमचा सेट असतो. अ सेल विच कन्सिस्ट ओनली वन सेट ऑफ क्रोमोझोम दॅट इज कॉल्ड हॅप्लॉइड सेल. ओके, तर हॅप्लॉइड सेल म्हणजे नेमकी कधी असते मग, जर सेलमध्ये 2 सेट असतात ते नंतर आपण बघूयात. ओके, तर जेव्हा मायटॉसिस होत असतं तेव्हा जी एक सोमॅटिक सेल आहे ती डिप्लॉइड असते. अंडरस्टूड. अँड फ्रॉम वन डिप्लॉइड सेल्स 2 न्यू डॉटर डिप्लॉइड सेल्स आर फॉर्म्ड. म्हणजे काय, इथे बघा स्टेपमध्ये तुम्हाला लास्ट टीलोफेजला 2 सेल तयार झालेल्या दिसत आहेत तुम्हाला. तर त्यामध्ये सुद्धा ती सुद्धा सेल जी असते ती डिप्लॉइड असतात. म्हणजे काय, डॉटर सेल का म्हटलं जातं, तर नवीन ज्या सेल तयार होतात ओल्ड सेलपासून सेल डिव्हिजन प्रोसेस दरम्यान ज्या न्यू सेल तयार होत असतात ना त्यांना डॉटर सेल्स म्हणतात. सो एक डिप्लॉइड सेल जिच्यामध्ये 2 सेट क्रोमोझोम आहे तिच्यापासून ज्या 2 नवीन सेल तयार होतात त्या सेलसुद्धा डिप्लॉइड असतात. म्हणजे ज्या 2 नवीन सेल तयार होतात त्यांच्यामध्ये सुद्धा प्रत्येकी क्रोमोझोमचे 2-2 सेट असतात. सो हाव इज इट पॉसिबल, तर ते आपण पुढे बघणार आहोत. बिफोर गोइंग टू सी, या फिगरमध्ये किंवा या डायग्रॅममध्ये तुम्हाला 5 फेज दिसत आहेत ॲक्च्युली. विच आर दोज? इंटरफेज, प्रोफेज, मेटाफेज, anaphase, telophase. However, interphase, it is not actually very important phase of the cell. That's why it is not explained in our textbook. इंटरफेज म्हणजे काय, तुम्हाला काय दिसतं आहे, न्यूक्लियस आहे, न्यूक्लियसमध्ये तुम्हाला थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत आहेत. येस, दॅट इज क्रोमॅटिड फायबर्स. येस, सो मोस्ट ऑफ द लाईफ टाईम सेल स्पेंड्स इन द इंटरफेज. तर सेल तिची बहुतांशी जी लाईफ टाईम आहे किंवा जीवन कालावधी आहे तो इंटरफेजमध्ये घालवते. सो इंटरफेज इट इज द नॉर्मल फेज. ड्युरिंग धिस फेज सेल कंटिन्यूज इट्स ॲक्टिव्हिटीज फंक्शनिंग, सेल्स ग्रोज अप. ओके, सो दॅट्स वाय वी विल सी त्याच्या पुढच्या आपण ज्या प्रोफेज, मेटाफेज, ॲनाफेज आणि टीलोफेज आहेत या इन डिटेल बघणार आहोत. अंडरस्टूड. नाऊ लेट्स सी all those phases and how does nuclear division occur. आणि आता आपण पुढे बघणार आहोत कॅरिओकायनेसिस पहिल्या स्टेपला आणि नंतरच्या स्टेपला आपण बघणार आहोत सायटोकायनेसिस. ओके, नाउ लेट्स सी कॅरिओकायनेसिस, न्यूक्लिअर डिव्हिजन. नाऊ या फेजला मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं त्या पद्धतीने पहिल्यांदा काय होतं की सेलमधलं न्यूक्लियस डिवाइड होतं. अंडरस्टूड. सो ॲक्च्युली दिस इज द लेंदी प्रोसेस. सी हिअर यू कॅन सी फर्स्ट स्टेप दॅट इज प्रोफेज. ओके, सो व्हॉट हॅपन्स ड्युरिंग द प्रोफेज. तर प्रोफेजच्या आधी मी तुम्हाला सांगितलं होतं की इंटरफेज. इंटरफेजमध्ये काय दिसलं तुम्हाला क्रोमोझोम दिसले का? नो. ॲक्च्युली सी बिफोर गोइंग टू हॅपन द सेल डिव्हिजन, क्रोमॅटिड फायबर्स आर व्हेरी थिन, दोज आर व्हेरी थ्रेड लाईक अँड वी कॅनॉट सी दोज क्रोमॅटिड फायबर्स अंडर दी सिम्पल मायक्रोस्कोप. ओके, सो जेव्हा सेल डिव्हिजन स्टार्ट होतं ना तेव्हा ते जे क्रोमॅटिड फायबर्स असतात ते वाइंड व्हायला लागतात, त्यांची गुंडाळी व्हायला लागते अँड देन दे बिकम थिक शॉर्ट अँड वी कॅन सी दॅम अंडर दी मायक्रोस्कोप आफ्टरवर्ड्स. सो सी ड्युरिंग द प्रोफेज, कॉन्सन्ट्रेट हिअर, व्हॉट हॅपन, इंटरफेज नंतर प्रोफेज स्टार्ट होते. प्रोफेज जेव्हा स्टार्ट होते तेव्हा मगाशी जे आपण थीन थ्रेड लाईक क्रोमोझोम होते ते कंडेन्स व्हायला स्टार्ट होते. ओके, सो कंडेन्सेशन ऑफ थीन थ्रेड लाईक क्रोमोझोम्स स्टार्ट. म्हणजे ते जे क्रोमॅटिड फायबर्स आहेत त्यांचे जे थ्रेड लाईक स्ट्रक्चर आहेत ते कंडेन्स व्हायला लागतात. म्हणजे काय, त्यांची गुंडाळी व्हायला लागते, ते थिक होतात. दे बिकम थिक अँड शॉर्ट. यू कॅन सी the chromosome visible just like that in the figure. They are thick and short and then they appear with their
पेअर्स ऑफ सिस्टर क्रोमॅटिड्स. आता मी स्टार्टिंगला सिस्टर क्रोमॅटिड एक्सप्लेन केलं होतं की बिफोर स्टार्टिंग एनी टाईप ऑफ सेल डिव्हिजन क्रोमोझोम डबल्स अप. दॅट मीन्स बघा सिस्टर क्रोमॅटिड म्हणजे इथे दोन पार्ट जे तुम्हाला दिसत आहेत ना एका क्रोमोझोमचे, ॲक्च्युली दॅट इज द पेअर ऑफ सिस्टर क्रोमॅटिड की ज्यामध्ये तुम्हाला सेंटरला त्याच्या सेंट्रोमियर इथं दिसत आहे. सो व्हेन those they become thick and short, then afterwards they appear with their pairs of sister chromatids. आफ्टरवर्ड्स इथे तुम्हाला फिगरमध्ये दोन राऊंड शेप तुम्हाला दिसत आहेत, पार्ट दिसत आहेत, तो ते आहेत सेंट्रिओल. सी वेन क्रोमोझोम डबल्स अप सेंट्रिओल, सो दोज आर द सेंट्रिओल्स ॲक्च्युली. सो सेंट्रिओल डुप्लिकेट्स and each moves to opposite poles of the cell. Here you can see these are the centriole. तर हे सेंट्रिओल पण डुप्लिकेट होतात, डबल होतात आणि हे जे दोन सेंट्रिओल आहेत ना हे या सेलच्या अपोजिट पोलला जातात म्हणजे विरुद्ध दिशेला जातात. अंडरस्टूड? सो इन दिस वे प्रोफेज कंप्लीट्स. ओके, नाउ नेक्स्ट न्यूक्लियर मेम्ब्रेन अँड न्यूक्लिओलस स्टार्ट टू डिसॅपियर. आता बघा इथे तुम्हाला माहिती आहे की हे जे क्रोमोझोम आहेत हे न्यूक्लियसच्या आतमध्ये असतात, तर पण तुम्हाला इथे न्यूक्लियसच्या भोवती असणारं न्यूक्लियर मेम्ब्रेन दिसत नाही आहे आणि न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस असतात की जे न्यूक्लियसवरती कंट्रोल करत असतात. तर जेव्हा हे कंडेन्सेशन होतं आहे, सेंट्रिओल डुप्लिकेट होत आहेत, यानंतर काय होतं की क्रोमोझोम भोवतीचं किंवा न्यूक्लियस भोवतीचं न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे कवरिंग ऑफ न्यूक्लियस आणि त्याच्या आतमध्ये असणारा न्यूक्लिओलस जो आहे ते नाहीसे होतात या प्रोफेजच्या फेजला. का? कारण ही जी सगळी प्रोसेस आहे ना ही सायटोप्लाझमध्ये घडून येत असते. So at the last of prophase, nuclear membrane and nucleolus start to disappear. And what remains in the cell? Yes, chromosome along with the pair of sister chromatids and pair of centriole which moves at the opposite poles of the cell. Next, yes, metaphase. Now after prophase, metaphase starts. So what happens with those chromosome? You can see in the figure. आता आपण मगाशी बघितलं की ते जे क्रोमोझोम आहेत हे 4 होते. अंडरस्टूड? न्यूक्लियर मेम्ब्रेन निघून जात आहे, पण तुम्हाला इथे स्पेसिफिक अरेंजमेंट दिसते बघा क्रोमोझोमची. ओके, सो व्हॉट इज दॅट? लेट्स सी. न्यूक्लियर मेम्ब्रेन कम्प्लिटली डिसॅपियर्स. आता मेटाफेज जेव्हा स्टार्ट होतं तेव्हा तुम्हाला दिसतं आहे की न्यूक्लियर मेम्ब्रेन जे आहे हे कम्प्लिटली नाहीसं झालेलं आहे आणि सगळी प्रोसेस होते कुठे? येस, सायटोप्लाझमध्ये होती आहे. क्रोमोझोम्स कंप्लीट देअर कंडेन्सेशन. येस, यू कॅन सी दोज क्रोमोझोम्स अलॉंग विथ देअर सिस्टर क्रोमॅटिड्स. कंडेन्सेशन झालं आहे, थिक झालं आहे, क्रोमोझोम हे त्यांचं कंडेन्सेशन कंप्लीट करतात. ओके, नाऊ जे क्रोमोझोम कंडेन्सेशन झाल्यानंतर आता मेटाफेजला महत्त्वाचा पार्ट आहे हा. इथे काय होतं? दोज क्रोमोझोम्स आर अरेंज्ड पॅरलल टू इक्वॅटोरियल प्लेन ऑफ दी सेल हिअर. व्हॉट मीन्स दॅट? इथे बघा हे जे 4 क्रोमोझोम आहेत हे एकमेकांना पॅरलली अरेंज्ड झालेले तुम्हाला दिसत आहेत इथे. अंडरस्टूड? इक्वॅटोरियल प्लेन ऑफ द सेल. ओके, सो इथे स्पेसिफिकली हे क्रोमोझोम एकमेकांना पॅरलली अरेंज झालेले तुम्हाला दिसत आहेत. नेक्स्ट, स्पेशल टाइप्स ऑफ फ्लेक्झिबल प्रोटीन फायबर्स or they are called spindle fibers are formed between centromere of each chromosome and both centrioles. What is mean that? आता तुम्हाला हे जे क्रोमोझोम पॅरलली अरेंज झालेले दिसत आहेत आणि त्या क्रोमोझोमला तुम्हाला अटॅच्ड असे धाग्यासारखं स्ट्रक्चर दिसत आहे, थ्रेड लाईक स्ट्रक्चर दिसत आहे. ओके, तर व्हॉट इज दॅट ॲक्च्युली? सो दोज आर द स्पेशल टाईप ऑफ फ्लेक्झिबल fibers made up of special types of protein
दोज फायबर्स आर ऑल्सो कॉल्ड स्पिंडल फायबर्स. इथे तुम्हाला क्रोमोझोमला अटॅच फायबर लाईक स्ट्रक्चर दिसत आहे. तर हे जे फायबर्स आहेत ना, हे खास अशा प्रोटीनपासून बनलेले आहेत. येस, दोज फायबर्स आर फ्लेक्झिबल, आणि त्याच प्रोटीन फ्लेक्झिबल फायबर्सला स्पिंडल फायबर्स म्हटलं जातं. तर हे स्पिंडल फायबर्स तयार होतात जेव्हा क्रोमोझोम पॅरलली अरेंज्ड होतात, त्यानंतर खास असे स्पिंडल फायबर्स तयार होतात. कुठे? वेअर? बिटवीन सेंट्रोमियर ऑफ ईच क्रोमोझोम, म्हणजे क्रोमोझोमच्या सेंटरला असणारं सेंट्रोमियर आणि अपोजिट पोलला मूव्ह झालेले जे सेंट्रिओल आहे त्या दरम्यान. ओके, तुम्हाला हे स्पिंडल फायबर स्वतःला तिथे अटॅच करून दिसतात आणि अशी सगळी अरेंजमेंट इथे दिसते. ओके, आय विल शो यू हिअर. सी, यू कॅन सी दीज स्पिंडल फायबर्स. या आहेत स्पिंडल फायबर्स. दीज आर दी स्पिंडल फायबर्स. आणि या स्पिंडल फायबर्स कुठे अटॅच्ड आहेत? इथे हा आहे प्रत्येक क्रोमोझोममध्ये असणारा सेंट्रोमियर आणि हा सेंट्रिओल. ओके, इथे पण आहे बघा सेंट्रोमियर प्रत्येक क्रोमोझोमच्या मध्ये, आणि त्याच्यावर असणारा हा सेंट्रिओल. यांना हे अटॅच करतात. अंडरस्टूड? आणि अशा प्रकारे हे स्ट्रक्चर तुम्हाला दिसतं इथे. स्पेशल टाईप ऑफ स्पिंडल फायबर्स विच अटॅच्ड द सेंट्रोमियर ऑफ क्रोमोझोम अँड सेंट्रिओल. आणि अशा प्रकारची अरेंजमेंट, स्पेशल अरेंजमेंट तुम्हाला मेटाफेजमध्ये दिसते. अंडरस्टूड? नेक्स्ट स्टेप, थर्ड स्टेप, दॅट इज द ॲनाफेज. ओके, आता तुम्ही मगाशी बघितलं त्या पद्धतीने की स्पिंडल फायबर्स ज्या आहेत त्या क्रोमोझोमला अटॅच करतात. तिथे तुम्हाला असं स्ट्रक्चर दिसलं आहे मगाशी बघितल्याप्रमाणे. आता इथे बघा ॲनाफेज. ॲनाफेजमध्ये काय होतं थर्ड स्टेपला? नाऊ यू कॅन हिअर सी दो सेंट्रोमियर्स ऑफ क्रोमोझोम स्प्लिट. आता इथे हे जे क्रोमोझोम होते ना, जे सिस्टर क्रोमॅटिड च्या फॉर्ममध्ये डबल सिस्टर क्रोमॅटिड तुम्हाला दिसत होते, तर त्या सिस्टर क्रोमॅटिडला सेंटरला तुम्हाला सेंट्रोमियर दिसत आहे. तर ते सेंट्रोमियर काय करतात? सिस्टर क्रोमॅटिडला एकमेकांना अटॅच करतात. तर इथे सेंट्रोमियर जे आहेत ते स्प्लिट होतात, सेपरेट होतात. आणि सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळे सिस्टर क्रोमॅटिड ऑफ ईच क्रोमोझोम सेपरेट. त्यामुळे काय होतं? सिस्टर क्रोमॅटिड तुम्हाला इथे सेपरेट झालेले दिसत आहेत. का? कारण सेंट्रोमियर सेपरेट होत आहेत म्हणून. नेक्स्ट व्हॉट हॅपन? नाऊ दे आर pulled apart in opposite directions with the help of spindle fibers. आता इथे स्पिंडल फायबरचा रोल तुमच्या लक्षात येईल बघा. इथे सेंट्रोमियर स्प्लिट झालं, सेंट्रोमियर स्प्लिट झालं, त्यामुळे सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाले. आता सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाल्यानंतर होतं काय? दोज सिस्टर क्रोमॅटिड्स पुल्ड अपार्ट इन अपोजिट डिरेक्शन. आता इथे तुम्हाला फिगरमध्ये दिसतं आहे की हे जे फॉर एक्झाम्पल बघा, या सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाल्या का? तर त्यांचे हे सेंट्रोमियर जे आहेत ना ते सेपरेट झाले. आणि या सिस्टर क्रोमॅटिड आधी सुरुवातीला स्वतःला अटॅच होत्या, त्या सिस्टर क्रोमॅटिड अपोजिट डिरेक्शनमध्ये खेचल्या गेलेल्या दिसत आहेत तुम्हाला इथे. ओके, व्हाय? विथ द हेल्प ऑफ स्पिंडल फायबर्स. हे स्पिंडल फायबर्स जे आहेत ना, हे दोन्ही विरुद्ध दिशेला या सिस्टर क्रोमॅटिडला खेचत आहेत एकमेकांपासून दूर, आणि त्यामुळे तुम्हाला हे असं स्ट्रक्चर दिसतं आहे. अंडरस्टूड? अगेन आय रिपीट हिअर. दीज सिस्टर क्रोमॅटिड्स pulled apart in opposite poles of the cells with the help of spindle fibers. ओके, आणि त्यामुळे तुम्हाला ही अशी स्ट्रक्चर दिसत आहे. देन सेपरेटेड सिस्टर क्रोमॅटिड्स आर कॉल्ड डॉटर क्रोमोझोम्स. आता इथे बघा, हे जेव्हा सिस्टर क्रोमॅटिड एकमेकांपासून सेपरेट झाले आणि त्या पद्धतीने आपण म्हणूयात की दोन वेगळे क्रोमोझोम तयार झाले असं आपण म्हणूयात. किंवा जेव्हा त्या सिस्टर क्रोमॅटिड एकत्र होत्या तेव्हा एक क्रोमोझोम. ओके, पण त्या जेव्हा सेपरेट झाल्या तेव्हा त्यांना न्यू एक्झिस्टन्स मिळालं. सो वी कॅन से देम ॲज डॉटर क्रोमोझोम. दॅट मीन्स न्यू क्रोमोझोम्स.
पुल्ड क्रोमोझोम्स ॲपियर लाईक बंच ऑफ बनानाज. आता इथे जे एक एक सेट क्रोमोझोमचा तुम्हाला बघा दोन्ही पोलला दिसतो आहे, तर सेपरेट झालेले क्रोमोझोम जे बंचमध्ये दिसतात तर ते बंच ऑफ बनानाज केळीच्या घड्यासारखे इथे दिसतात. देन ईच सेट ऑफ क्रोमोझोम रीच ॲट अपोजिट पोल्स ऑफ द सेल. अशा प्रकारे बघा स्पिंडल फायबरमुळे आणि सेंट्रोमियर स्प्लिट झाल्यामुळे सिस्टर क्रोमॅटिड सेपरेट झाले. हे सिस्टर क्रोमॅटिडचे एक एक सेट म्हणजेच त्याला आपण डॉटर क्रोमोझोम म्हणूयात. डॉटर क्रोमोझोमचे एक एक सेट अपोजिट पोलला ओढले गेले. कुणामुळे? येस, स्पिंडल फायबरमुळे. अँड इन धिस वे 2 sets of chromosomes you can see here. So each set of chromosomes reach at 2 opposite poles of the cell. म्हणजे काय? अशा प्रकारे तुम्हाला सेलच्या दोन्ही ध्रुवाला किंवा पोलला इथे एक एक क्रोमोझोमचा सेट तुम्हाला दिसतोय तो पोहोचतो. अंडरस्टूड? नेक्स्ट, इन दिस वे anaphase completes. Next, the last phase of the karyokinesis, that is the telophase. Okay, what happens during telophase? Let's see. Now here you can see in the figure, when each set of chromosome reaches at the poles, opposite poles of the cell, then what happened at the opposite ends of the cell? आता इथे बघा, ॲट दी अपोजिट एंड्स ऑफ द सेल द क्रोमोझोम स्टार्ट्स टू डिकंडेन्स. आता बघा इथे सेलच्या दोन्ही पोलला एक एक सेट पोचलेला आहे क्रोमोझोमचा. आता इथे होतं काय? इथे तुम्हाला दिसतंय बघा, एकच सेल आहे ही अजूनही, आणि इथे ते जे क्रोमोझोम आहेत हे सगळ्यात स्टार्टिंगला म्हणजे आपण प्रोफेजला बघितलं, कंडेन्सेशन झालं, थ्रेड लाईक, थिन थ्रेड लाईक क्रोमोझोम होते, क्रोमॅटिड फायबर्स होते, ते कंडेन्स होतात, घट्ट होतात, थिक होतात. आता इथे काय होतं? ही दॅट इज द लास्ट स्टेज ऑफ कॅरिओकायनेसिस. सो वेन क्रोमोझोम्स रीच ॲट द 2 opposite poles ऑफ द सेल दे अगेन डिकंडेन्स. म्हणजे काय होतं? ते डिकंडेन्स व्हायला लागतात, म्हणजे परत ते थिन थ्रेड लाईक व्हायला लागतात. दे अगेन बिकम थ्रेड लाईक थिन अँड अगेन इनविजिबल. म्हणजे ते परत थिन व्हायला लागतात, ते त्यांच्या ज्या गुंडाळ्या आहेत त्या परत सुट्या होतात आणि परत ते क्रोमॅटिड फायबर्स तयार होतात. कुठे? ॲट दी अपोजिट पोल्स ऑफ अ सेल. न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम्स ॲट पोल्स. आता सेलच्या दोन्ही पोलला जे क्रोमोझोमचे सेट पोहोचलेले आहेत, ओके, तर ते परत थ्रेड लाईक होतात आणि त्यांच्या भोवती जे नाहीसं झालेलं न्यूक्लियर मेम्ब्रेन होतं ना स्टार्टिंगला, तर पुन्हा त्यांच्या भोवती न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार व्हायला लागतं. यू कॅन सी हिअर न्यूक्लियर मेम्ब्रेन इज फॉर्म्ड अराउंड ईच सेट ऑफ क्रोमोझोम ॲट पोल्स. अंडरस्टूड? न्यूक्लियर मेम्ब्रेन तयार झालं. आता अशा प्रकारे पुन्हा एकदा न्यूक्लियस तयार व्हायला लागतं. 2 न्यूक्लाय आर फॉर्म्ड इन द सेल. न्यूक्लियसच्या आतमध्ये न्यूक्लिओलस तयार होतात. अंडरस्टूड? सी, दस 2 डॉटर न्यूक्लाय आर फॉर्म्ड इन अ सेल. सो अशा प्रकारे एका सेलमध्ये 2 डॉटर न्यूक्लाय आर फॉर्म विच आर अगेन डिप्लॉयड. बघा, या एका सेलमध्ये पुन्हा 2 डॉटर न्यूक्लियस प्लुरल आहे, न्यूक्लाय. सो यू कॅन सी हिअर 2 डॉटर न्यूक्लाय आर फॉर्म्ड हिअर. न्यूक्लिओलस अगेन ॲपियर्स इन ईच डॉटर न्यूक्लियस. न्यूक्लियसच्या आतमध्ये पुन्हा न्यूक्लिओलस तयार होतं. स्पिंडल फायबर्स कम्प्लिटली डिसॲपियर. स्पिंडल फायबर पूर्णपणे निघून जातात. अँड इन धिस वे in a cell 2 nuclei are formed and hence we can say that कॅरिओकायनेसिस completes. आणि अशा पद्धतीने न्यूक्लियसचं डिव्हिजन होऊन एका न्यूक्लियसपासून 2 न्यूक्लाय तयार होतात, डॉटर न्यूक्लाय तयार होतात. म्हणजेच न्यूक्लियर डिव्हिजन कंप्लीट होतं. म्हणजेच आपण दॅट मीन्स वॉट वी कॅन से दॅट कॅरिओकायनेसिस कंप्लीट्स.
आता न्यूक्लियसचं डिव्हिजन झालेलं आहे, 2 न्यूक्लाय तयार झाले एका सेलमध्ये, पण अजून पूर्ण सेल डिवाइड व्हायची आहे. देन व्हेन दिस हॅपन्स, देन सायटोकायनेसिस, कॅरिओकायनेसिस कम्प्लीट्स अँड देन सायटोकायनेसिस बिगिन्स. आता या मायटोसिसमधली पहिली स्टेप जी आहे कॅरिओकायनेसिस, म्हणजेच न्यूक्लियर डिव्हिजन कंप्लीट झालेलं आहे. नाऊ देन सायटोकायनेसिस बिगिन्स. So in the next lecture we will discuss about the cytokinesis.